मॅडमांचे 100K पूर्ण झालेत भाई. एक नंबर. हे बघा एक मेरे को पार्टी चाहिए. ज्याचे तुम्ही एका पॉइंटला फॅन असतात ते तुमच्या नंतर फ्रेंड्स होतात. दॅट इज रिअली बिग थिंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. काय आणलंय स्नो पापाने? काय हे? अगं स्विमिंग करायची ट्यूब आहे ना, आपण त्याच्यात हवा भरू. चल आता हवा भरू त्याच्यात आपण. चलो. Hey there, what you drinking? 2 shots, let's pour it out. I know. ये शर्ट किती खराब दिख रही है रे. The only thing is life is कळशी कन्सिस्टन्सी, सातत्य, अंतस्ती प्रारंभ. नाही स्कूल बस इज रेडी. बसून दाखव मला. ये देखो भाई, मास्टर शेफ महेश राऊतची कमाल बघा भाई. हे आमचा ब्रेकफास्ट आहे. अच्छा, मामीची कमाल आहे. मास्टर शेफ नेहा राऊत. सॉरी, ओ माय गॉड, सॉरी NRI थायलंड रिटर्न. आय एम सॉरी. थायलंडची रेसिपी आहे गाईज. कापून खा, सवादी खा. खूप स्वाद आहे याच्यात. थायलंडचा मसाला आहे एव्हरेस्ट. चलो लेट्स टेस्ट दिस बाई. याच्यानंतर जाऊ स्विमिंगला. चलो स्नो, बाय बाय टाइम. बाय बाय करून दे मामीला बेटा. ट्राय करते स्नो खूप. चला मामी, आपण भेटू लवकरच. येणार आहे मामीला बाय बाय करून दे बेटा. आता रस्त्यात थांबलो इथं भोसरीमध्ये. इथे वॉटरमेलनच नाही. वॉटरमेलन इकडं आतमध्ये पण. इकडं पण बघितलं का बाबा, सगळं वॉटरमेलनच आहे. जिकडं बघणार तिकडं वॉटरमेलन. ही जी बस दिसते का तुम्हाला बाई गाडीमध्ये, हिला खूप आवडतात वॉटरमेलन. खूप म्हणजे प्रचंड. हिच्यासाठी घ्यावं लागतं सगळं. हे बघा, 3 मोठे घेतले आणि 2 छोटे घेतले अजून. वा, नुसता वॉटरमेलन खाणार होता एक आठवडाभर. नाश्त्यात, जेवणात, लंच, डिनर ओनली वॉटरमेलन. मला काही नका आणू. जर तुम्ही मला वॉटरमेलन आणलं तर म्हणजे मी सगळ्यात जास्त खुश होणार. मला तुम्ही सोन्याचं पण काय नका देऊ. तुम्ही मला काही गिफ्ट पण नका आणू. काही फुलं बिलं पण नका आणू. चलो बढिया सॉर्टेड. आता 3 वर्षासाठी काहीच टेन्शन नाही. 3 मोठे वॉटरमेलन. 3 वर्ष 3 आहेत ना, मोठे आहेत. चालतील. अजून घेऊन येईल. पण आता असं सोना चांदी से बच घ्या ना भाई. 1.5 लाख चालू आहे भाव. हे काय चांगलं आहे ना. 500 रुपये मग खुश. फायनली आपण पोहोचलोय स्वामीनारायण मंदिरात. आमची एवढं महिन्यापासून इच्छा होती की असं करायचंय, तसं करायचंय, जायचंय, पण काही होतच नव्हतं. पण मला वाटतं आज देवानी स्वतः त्यांची इच्छा होती की आम्ही यायलाच पाहिजे, म्हणून योग असा घडून आणला की आम्ही आलोच आहे. ते बघा मागे सुंदर मंदिर आणि आमच्या मॅडम या जेवढ्या सुंदर रेडी झाल्यात, हिला तिथं खेळायचंय. हे जे समोर दिसतंय तिथं. चला. तर आपल्या घरी संत आले होते धुळे छात्रालय, जिथे मी 4 वर्ष मी आणि दीपक आम्ही इंजिनिअरिंग करत असताना होतो. तर तिथले आमचे कोठारी स्वामी आनंदजन स्वामी आमच्या घरी आले. खूप छान वाटलं. स्वामी म्हटले की आम्हाला काहीतरी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. तर स्वामी काहीतरी तुम्हाला सांगते. आज आम्ही दिघे संत प्रकाश महाजन आणि दीपक महाजनच्या घरी, म्हणजे आमच्याच विद्यार्थी आहे म्हणून आमच्या घरी आम्ही आलेलो आहे. आम्ही आज देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे. दोघांवर भरपूर आशीर्वाद राहावे, दोघांची प्रगती होत राहावे, पारिवारिक शांती आहेच विशेष राहावे आणि विश्वशांतीसाठी आज प्रार्थना करीत आहे. आज जगात जो एक फार मोठी आपत्ती आलेली आहे त्यातून निघून जावे आणि जगात सर्वत्र शांती व्हावे, सुख शांती राहावे, एकोपे राहावे ही आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना करतात. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखभाग भवेत्. महाजन बंधूंना आशीर्वाद देत आहे. जय स्वामी. जय स्वामी. 1:30 वाजले. सकाळीच स्वामी येऊन गेले, पूजा केली त्यांनी. सगळं विश्व प्रार्थना, शांती प्रार्थना केली. त्यांनी सांगितलं तुमचे जे काही तुमचे मनोकामना असतील, तुमच्या इच्छा असतील, तुम्ही ज्याच्यासाठी मेहनत करताय ते सगळं पूर्ण होईल. आणि म्हणतात ना, साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा, तसंच झालं. आणि त्यांच्या तोंडात शब्द निघाले म्हणजे ते होतं असं आहे. आणि ते गेले. आता बघा मी जेवायलाच बसलो होतो आणि काय झालंय, मॅडमांचे 100K पूर्ण झालेत भाई. एक नंबर. हे बघा, एक नंबर. 100 झाले. किती 1 लाख फॉलोअर्स ऑन इंस्टाग्राम. इट्स अ बिग थिंग. म्हणजे जे क्रिएटर्स आहेत ते
रिलेट करू शकतात. आणि जस्ट इट्स नॉट अबाउट जस्ट नंबर्स. ऍक्च्युली तिने जी मेहनत करून तिची जी कम्युनिटी बनवली आहे ना, म्हणजे भरपूरशा मुलींना हेल्प होते, एनकरेज फील करतात. मदर्सला तिची जर्नी तिने जी शेअर केली त्याच्यामुळे बाकीच्याही लोकांना जी हेल्प होते, मला भरपूर शेडिंग होतात, तिला तर अजून जास्त देतात. ते जेव्हा सांगतात की अरे तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला खूप हेल्प झाली, आमच्या त्या टफ फेज मध्ये आम्हाला एक आयडिया मिळाली, गायडन्स मिळालं. सो इट्स अ व्हेरी बिग थिंग. आणि आमचा नेहमी दोघांचा कॉन्टेंट क्रिएशन मध्ये घुसण्याचा मोटोच हा होता की आपण काहीतरी आपल्या व्ह्युअर्सच्या लाईफ मध्ये व्हॅल्यू ऍडिशन करायला पाहिजे, व्हॅल्यू ऍड व्हायला पाहिजे इन एनी फॉर्म. आणि आय गेस ते ती खूप चांगल्या प्रकारे करते. आता फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन मध्ये घुसून तिने हे जे अचीव्ह केलंय इट्स अ व्हेरी बिग थिंग. आय एम रिअली प्राऊड ऑफ हर. म्हणजे तिला माहिती तिच्यासाठी या गोष्टी कधीच मॅटर करत नव्हत्या, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला खूप आनंद होतोय आणि खूप चांगलं वाटतंय. म्हणजे फ्रॉम 100 दिस लेडी हॅज नो आयडिया सोशल मीडिया काय असतं, काय नसतं, बोलता येत नव्हतं. म्हणजे बोलता येत होतं पण सोशल मीडियावर कसं काय बोलता काय नव्हतं पण येत. हा, म्हणजे ते पण कन्सिडर करतो. डे वन आमचा म्हणजे आमचा नाही यांचा ब्लॉग बघा हिंदी मध्ये करत होते एकदम. एक तर हिंदी यांची अशी एकदम गडबडासारखी आणि तिथून ती जर्नी तर आज हे याला पण मागे टाकलंय इन टर्म्स ऑफ हे मिनी ब्लॉग. मिनी ब्लॉग बाय मिनी ब्लॉग का ते भारी आहे. सॅल्यूट आहे खरंच. म्हणजे जर्नी बघा ना, खरंच एक नंबर. इन्स्पायरिंग आहे. तिचं अकाउंट प्रायव्हेट होतं, लग्नानंतर सुद्धा प्रायव्हेट होतं. आणि शी वॉज लिस्ट इंटरेस्टेड की मला पब्लिक करायचंच नाहीये. तिचं अकाउंट मी माझ्या मोबाईल मध्ये लॉग इन केलं आणि मी तिला म्हटलं लग्न झालंय, तुझ्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे, तो मेक इट पब्लिक. आणि तिथून आठवतं मला पब्लिक केलं. तिचे तुम्हाला खरं सांगू, इंस्टाग्रामला पण काहीतरी 50, 100, 150 लोकच होते म्हणजे तिला ती प्रायव्हेट अकाउंटला. तिने बघितलंच नाही. नॉट इंटरेस्टेड. हा, पण आता तिला जेव्हा त्याचा इम्पॉर्टन्स करते आणि तिला मज्जा येते. सगळ्यात मेन गोष्ट काय माहिती, ते आता एन्जॉय करते. माझ्यासाठी तेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बाकी सगळ्या गोष्टी बाय प्रोडक्ट आहेत, ठीक आहे, पण ती जे एन्जॉय करून जे ती करते ना, ते तुमच्यापर्यंत पोहोचतोय, बऱ्याचशा लेडीज पर्यंत पोहोचतोय आणि अजून जास्त पोहोचायला पाहिजे. सो प्लीज गो अँड फॉलो हर. आणि प्रियंकाला कॉंग्रॅच्युलेशन म्हणून द्या. आणि बघा, मी म्हटलं ना, भगवान आहे भाई, देव आले. काल एवढं सगळं चाललं होतं, भरपूर दिवसापासून चाललं होतं, पण आज संत आले घरी, त्यांचं चरण स्पर्श झाला, आणि सगळंच झालं मस्तपैकी. आता होपफुली ये सब खिलाओ तुम दोनों भाई मिलके मेरे को मेवा. मेरे को पार्टी चाहिए, मेरे को पार्टी चाहिए. पार्टी चला, जिथं सांगशील तिथं पार्टी. आपण दो मेरी तरफ से पार्टी. आणि आता असंच आहे ना, असंच थोडं ना युट्यूबवर पण थोडं प्रेम दाखवा, दया करा, थोडी दया करा, डायरेक्ट दया. 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण करा. कधीपासून 195 वरती अडकून आहे, फक्त 5,000 आहेत. तुम्ही जर ठरवलं तर आजच होऊन जातील. ते पण अवघड आहे, पण ते आय नो इट्स व्हेरी टफ टू ग्रो ऑन युट्यूब. बट येस, if you are watching this till now, so I guess this is your sign की you should start creating content if you are really interested. Okay, जर तुम्ही पैसा माइंडसेट घेऊन चालत असाल ना, so it's very tough. जर तुम्हाला जर्नी शेअर करायची, तुम्हाला ही प्रोसेस आवडते, then I guess this is your sign to start doing content creation. मेक दॅट वन व्हिडिओ लाईव्ह जो तुम्ही अजून पण ड्राफ्ट मध्ये ठेवलाय आणि बघा कसं फील होतं. अरे अर्धे लोक तर पैशांसाठी सोशल मीडिया ओपन करतात. नाही मोठोच चुकीचा आहे. तशी ते आहे, पण ते बाय प्रॉडक्ट आहे. पण मला सांग, तू, मी किंवा दीपक, आपण तीनोने कभी पैशाच्या उद्देशाने कधीच चालूच नव्हतं. आपल्याला आयडिया पण नव्हती की याच्यात पैसे आहेत. ब्रँड कोलॅबोरेशन हे माहितच नव्हतं. हा, गोष्टच नव्हती. एक्झॅक्टली. आणि स्टार्टिंगचे तर भरपूर वर्ष जेव्हा म्हणजे समजा आम्ही युट्यूबला पीकला होतो ना, पीक म्हणजे जेव्हा 2-2, 2.5, 3 लाख व्ह्यूज यायचे एका दिवसात, त्यावेळेस आमच्याकडे एक ब्रँड नव्हता. 1 वर्ष तर आम्ही, मला आठवतं एकदम इनिशियली एक फक्त ब्रँड भेटलेला, तो 1 वर्षभर आम्ही महिन्याला एक व्हिडिओ करायचा. आणि खूप आम्हाला माहिती पण नव्हती तेव्हा कॉस्टिंग कशी काय घ्यायची असते, काय असते. आता म्हणजे एवढा 5-6 वर्षानंतर, सो इट टेक्स टाइम. बेसिकली सांगायचं तर हा आहे की आता तुम्हाला वेगळी दिसत असेल की प्रियंका अरे बरेचसे ब्रँड करते, हे करते, बट त्याच्यासाठी कन्सिस्टंट एफर्ट आणि कम्युनिटी बिल्डिंग मेनली ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पेशन्स 6 वर्ष 7 वर्ष होतील आता ऍक्च्युली या जुलैमध्ये. डे वन पासून सर्च हिस्ट्री मध्ये काय असतं, पैसे कसे कमाय, काय नाही मॉनिटाईज कसं होतं चॅनल. सो इट्स डिफरंट थिंग. कन्सिस्टन्सी दाखवा, पेशन्स ठेवा. असं नाही एका दिवसात नाही, 7 वर्ष. आणि तो पण करतोय, मी पण करतोय कॉन्टेंट क्रिएशन 7 वर्षापासून. आज हार्ट टू हार्ट, आज थोडं बोर होईल तुम्हाला मे बी की खूप बडबड करतात, बट आय थिंक आय वॉन्टेड टू शेअर दिस. 7 वर्षात विदाउट एनी कॉन्ट्रोवर्सी, कोणाशीच काही घेणं देणं नाही आम्हाला.
आम्ही आमचं कॉन्टेंट क्रिएशन करतोय. आमच्या अगेन्स्ट भरपूरशा लोक भले बोलले असतील, बट वी जस्ट फोकस ऑन अवर वर्क. करत राहा. वी हॅव टू कीप डुईंग इट. आणि बस आम्ही त्याच्यावरतीच फोकस, व्हॅल्यू ऍड करायची आहे, आपलं एन्जॉय करायचं आहे. बाकी परमेश्वराची जी इच्छा आहे, भगवंताची इच्छा आहे, जे आपण डिझर्व करत आहोत. युट्यूब थ्रू खूप सारे इंटेलेक्च्युअल लोक मिळाले. एक्झॅक्टली, फ्रेंड्स झाले. ते त्यांची प्रॉब्लेम शेअर करतात, आम्ही आमची प्रॉब्लेम शेअर करतो. भैया युट्यूब पे कैसे चल रहा है, इंस्टाग्राम पे काय, त्यांच्याकडनं सजेशन्स मिळतात, आम्ही त्यांना सजेशन्स देतो. खूप चांगलं फॅमिली बॉन्डिंग झाली. छान एक गोष्ट झाली आहे. That is one of the best part of being a creator. Exactly. That you get to be friends with another creator. ज्याचे तुम्ही एका पॉइंटला फॅन असतात, ते तुमच्या नंतर फ्रेंड्स होतात. दॅट इज रिअली बिग थिंग. जसं माझ्यासाठी वॉन्डरिंग माइंड्स आहेत, बिग फॅन, आणि ते आता आम्हाला ओळखतात. त्यांना माहितीये प्रियांका कोण आहे, त्यांना माहितीये प्रकाश कोण आहे, व्हेरी गुड फ्रेंड ऑफ अस. सो आता मला पण एकदम प्राऊड असं फील होतं की ते आम्हाला ओळखतात, आम्ही त्यांना ओळखतो. वी नो इच अदर. जसं मनोज दादा आणि निकिता झाले, स्पायसी किक झाले, रचना रानडे, ऐश्वर्या, सरिताताई, मधुरा, देर आर सो मेनी, अमुक टमुक, देर आर सो मेनी. दे आर लाईक भाडीपा. आता रिसेंटली त्यांनी आपल्याला सगळ्यांना बोलवलं इव्हेंटला. सो ते एक बेस्ट पार्ट आहे कॉन्टेंट क्रिएशनचं, की ज्यांना तुम्ही स्क्रीनवर बघतात, ज्यांच्याकडनं तुम्ही इन्स्पिरेशन घेतात, ते इव्हेंच्युअली तुम्हाला पण ओळखतात, तुमच्या पण कामाला अप्रिशिएट करतात. तो ती पण एक खूप मोठी गोष्ट वाटते. बट टुडेज डे इज प्रियंकाचा दिवस आहे आज, तो प्लीज तिला कॉंग्रॅच्युलेशन म्हणून जा. देखो फ्रँकली मैंने कुछ नहीं किया है की माझे इट इज माय डे असं काही म्हणायला. कारण की ऑब्व्हियसली खूप महाजन फॅमिली आणि राऊत फॅमिलीचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, जिथे आज हा नंबर दिसतोय. स्पेशली प्रकाश, स्नोई आणि दीपकचं या पूर्ण याच्यामध्ये खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणून मी इथपर्यंत पोहोचले. दीपकला शिव्यागाळ घातल्या, ते कुठे जाऊन ते रील्स व्हायरल गेलेत. तुझ्यासोबत रोमॅन्टिक रील्स बनवल्यात म्हणून ते पुढे गेले, आणि स्नोईसाठी सोबत पॅम्परिंगचे रील्स बनवल्यात म्हणून ते कुठे तिकडे गेलेत. सो अ बिग कॉन्ट्रीब्युशन इज फ्रॉम प्रकाश महाजन, स्नोई महाजन आणि दीपक महाजन. तर दॅट इज वन ऑफ द बिग पार्ट. आणि फॉर्च्युनेटली माझ्या आई बाबा आणि दादा वहिनी पण ते एक्सेप्ट केलं. ती तिचं करिअर सोडतीये, शी इज गोइंग टू दिस कम्प्लिटली न्यू फील्ड. तिथे माझ्या फॅमिलीला फोटोज काढणं सुद्धा वॉज नॉट जस्ट बी इन द मोमेंट, एन्जॉय, असं सगळं सीन होता माझ्या फॅमिलीचा. पण त्यांनी पण ते खूप छान एक्सेप्ट केलं. आणि सासू सासरे, आई बाबा, सूरजचे आई बाबा तर आहेच, दे आर ऑलरेडी दोघं पण खूप एक्स्ट्रोवर्ड आहे, तर ते तर पाठीशी होते, ते स्वतः खूप इंटरेस्टेड होते. सो दॅट वॉज अनदर बिग पार्ट, की बाबा सासू सासऱ्यांकडनं काही अडथळा आला नाही. ते कधी बोलले नाही की नको करू, सून बाई आहे, कसं करणार, मोठी सून आहे वरून, यू शुड नॉट डू ऑल दीज थिंग्स, असं त्यांचं कधीही काहीही म्हणणं. सो अ बिग सपोर्ट फ्रॉम बोथ द फॅमिलीज. दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी, फॉर माय मेंटल पीस एज वेल. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आणि हो, ऑब्व्हियसली ऑल द पीपल हु आर फॉलोइंग मी, तुमच्यामुळे खरं म्हणायला गेलं तर आय वॉज एबल टू लिव्ह माय जॉब. करेक्ट. तुम्ही मला बघताय, तुम्ही मला व्ह्यूज आणून देत आहेत, त्यामुळे प्रकाश महाजन ब्रँड आणू शकतोय, आणि त्यामुळे मी त्या ब्रँड बरोबर काम करू शकते. सो ऑल बिकॉज ऑफ यू गाईज तुम्ही सपोर्ट केलं, म्हणून मी माझा स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट वाला जो माझा जॉब होता तो मी सोडू शकली, आणि मी माझं लाईफ एक चांगल्या पद्धतीत जगू शकते. सो बिग थँक्यू टू ईच वन ऑफ यू हु इज बीन फॉलोइंग. वा पुरी सांगायला या जर्नीमध्ये लेट मी ऍड वन थिंग. आता एवढे वर्ष झाले मी कधी काही बोलत नाही. आमच्या तिघांना पण खूप काही लोक आहेत जे 1% मध्ये येतात, निगेटिव्ह असतात. पण त्या लेडीज लोकांना मला स्पेशली सांगायचं आहे, जर वहिनी इथपर्यंत पोहोचू शकतात, फक्त इन्स्पिरेशन घ्या, पॉझिटिव्ह वाईब्स, आणि असं जळण वगैरे कोणाला निगेटिव्ह बोलणं हे नका करू. जर तसं करत असाल तुम्ही तर मग आयुष्यात काही होऊ शकत नाही. कारण की ब्युटिफुल फॅमिली, आजूबाजूला चांगले लोक आहेत, त्यांच्याकडनं चांगली शिकवण घ्या आणि आपलं काम करून पुढे जात राहा. जे रिकाम्या लोकांना बघून तुम्ही जर इन्स्पायर व्हाल, तसे डोक्यात विचार आणाल, तर तुमचं आयुष्यात काही होऊ शकत नाही. आम्ही अख्खी निगेटिव्हिटी साईडला ठेवतो, आम्हाला काही फरक पडत नाही, काम करत जातो आणि पुढे जातो. आता हे एवढं चांगलं काम करतायत, काहीतरी इन्स्पिरेशन घ्या. असं नाही की तुम्ही सोशल मीडियाच करायला पाहिजे. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ते करा, खुश राहा आणि पुढे जात राहा. जे काही निगेटिव्हिटी असेल त्याला साईडला फेकून एन्जॉय करा. बस एवढंच सांगायचं. आज सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे आमच्या घरात आणि तुमच्या समोर. ठीक आहे. सो मोरल ऑफ द स्टोरी, आम्ही असं हे नाहीये की ड्रॅब हे काय म्हणतात त्याला, की शो ऑफ करतोय. नॉट शो ऑफ, वी आर जस्ट ट्राइंग टू से की इफ वी कॅन डू इट.
यही बोलणार आता शो ऑफ समजा काही समजा पण 7 वर्ष मेहनत घेऊन शो ऑफ पण म्हणू शकतात तुम्ही कारण की हे डिझर्व करतो बाबा एवढी मेहनत करून शो करना रहता ना अभी तो पूरा बैनर बिनर लगा वही तो। के बिग स्क्रीन को ऑन करके ऐसे बनियान और इस पे बैठ के बट येस आणि मी सगळ्यात मोठं श्रेय जे ते भगवंताच्या चरणी अर्पण करतो की माझ्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही झालंय मला वाटतं भगवंतानी मी तिथं पाठीशी होते आहेत राहणार आहेत आणि सगळं चांगलं होणार आहे तथास्तु सगळ्यांचंच भलं उद्या सगळ्यांचंच कल्याण उद्या तुम्ही जे विचार करताय ते सगळं पूर्ण होते फक्त मेहनत फुल नॉच करा एकदम आता आम्ही जाऊ पार्टीला पण हा ब्लॉग आपण इथं सेंड करू असं वाटतं मला कारण की भरपूर असं आता आज वाटतं ना आज खूप असं मनातलं सगळं मी तिघांनी बोलून टाकलंय तर आय गेस तुम्हाला बस हा इथं एंड करू जे काय पुढचं सेलिब्रेशन असेल तो नंतर दिसेल बट थँक्यू सो मच फॉर बिईंग देअर स्टार्टिंग पासून आतापर्यंत थँक्यू सो मच गाईज असंच प्रेम सपोर्ट काय असू द्या आणि keep hustling, keep dreaming. One day you will achieve what you always wanted to. Okay? On that note, let's end this vlog. And once again, congratulations. 100K is not a joke, guys. Again, I'm saying. Chalo, thank you so much. एकदम ज्वलंत ठीक आहे धमाकेदार झालेला आहे असा ब्लॉग चला व्हिडिओ पण पुढे टेक केअर बाय बाय चलो बाय बाय सबस्क्राईब सांगून दे तुझा सबस्क्राईब करा इकडे पण लवकर किती 200 2 लाख 2 लाख करा बाय